परीक्षा सुद्धा त्याच भक्ताची घेतो, कोणाच्याही मागे लागायला देव काही एवढा वेळा नाही हो. आजपर्यंतचा इतिहास आहे, परीक्षा घेतली ते सुद्धा भगवंताच्या भक्ताचीच घेतली. ऐका, राजा हरिश्चंद्राचं चरित्र डोळ्यापुढे आलं. जिचा पोटचा गोळा गेला, जिचा आयुष्याचा मालक गेला, ज्याचा भाऊ गेला, ज्याचा मुलगा गेला, आपलं दुःख डोळ्यापुढे ठेवा आणि राजा हरिश्चंद्राचं चरित्र डोळ्यापुढे ठेवा. वैकुंठवासी अतुलभाऊ सर्जीराव वराडे यांच्या 14वी पित्यर्थ. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड भावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटलिया धावा तृष्णेचिया, कवतुक वाटे झाले या वेचाचे, कवतुक वाटे झाले या वेचाचे, नाम मंगळाचे तिने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटलिया धावा तृष्णेचिया, तुका म्हणे मुक्ती परिणिले नवरी, आता दिवस चारी खिडी मेडी, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटलिया धावा तृष्णेचिया. विठ्ठल प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग ईश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मनुष्याकृती राघवे ख्याती केली, शिळा शिखरे सागरी तारी एली,
तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिली निर्जीवा कागदासी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू विठ्ठल याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेचिया कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरू असणारे ज्ञानेश प्रिय तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराया मी आयुष्यभर ज्या गोष्टी करता अट्टहास केला होता किंवा जी मी प्रतिज्ञा केली होती त्या प्रतिज्ञापूर्तीचा अनुभव किंवा माणसाच्या जीवनातील शेवट कसा व्हावा, मरण हा माणसाच्या जीवनातील शेवट नाहीये। भगवान परमात्म्याची प्राप्ती अज्ञानाची निवृत्ती किंवा ज्या दिवसाला दृश्य ज्ञानम भगवान परमात्म्याचं दर्शन होतो ना त्या दिवशी या जन्माला आल्याची सार्थकता आहे। विठ्ठल आपण या ठिकाणी कशा करता उपस्थित झालो माझ्यासह प्रत्येकाला ज्ञात आहे, तरी सुद्धा अल्पसा परिहार देणं हे अगत्याचं आहे। परिचय काय द्यावा, अभंग कशा पद्धतीनं सोडवावा आणि कीर्तन कसं करावं। विठ्ठल 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 15 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनेक 13वी 14व्याचे कीर्तन केले, पुण्यस्मरणाचे केले, पण ज्या वेळेस पारमार्थिक व्यक्ती आणि आयुष्यातली पहिली आणि शेवटची वारी ज्या व्यक्ती सोबत करते ना त्याच्या 14व्याचं कीर्तन करणं फार अवघड आहे। विठ्ठल समस्त गावकरी मंडळी या वराडे परिवारावरती सगळे आप्तेष्ट नातेवाईक आज 14व्याच्या निमित्ताने उत्तर कार्याच्या निमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित आहात। ज्यांनी वडचं नियोजन करावं, भागवत कथेचं कीर्तनाचं आणि त्यांच्या नियोजनामध्ये आम्ही फेटा बांधून तोऱ्यामध्ये मंडपात येऊन तोऱ्यात कीर्तन करावं, त्यांच्या 14व्याचं कीर्तन करायला काय दुर्भाग्य आहे। मी त्याही दिवशी बोललो होतो कीर्तन दुसऱ्याला द्या। तुम्ही म्हणाल महाराज नातेवाईक होते, नाही। धुऱ्याला धुरा होता, नाही। 20 वर्षाचा संबंध होता, नाही। ज्याच्या गळ्यात माळा आहे, भगवंतावरती निष्ठा आहे, पंढरीची वारी आम्ही ज्यांनी सोबत केली ना, एखाद्या परिवारातला एखादा व्यक्ती गेला तरी एवढं दुःख होत नाही हो रक्ताच्या नातेवाईकातला, पण ज्या वेळेस एक माळकरी एक पारमार्थिक जातो ना तेव्हा संप्रदायाची हानी होत असते। विठ्ठल त्या अनुषंगाने समस्त गावकरी नातेवाईक टाळकरी महाराज मंडळी गायनाचार्य विनेकरी चोपदार भालदार मृदंगाचार्य महाराज सावणवाले
जो मागचा कार्यक्रम महाराष्ट्रभर पर्यंत पोहोचवला आमचे समीर दादा, मृदंगाचार्यांना रडाव, आम्ही सगळ्यांनी रडाव नवल नाही हो, ज्याचा त्या व्यक्तीसोबत फक्त 8 दिवसाकरता कार्यक्रमासाठी संबंध आला, आमच्या समीरनं सुद्धा रडावं. दादा त्याचं वागणं कसं असेल? विठाल परंतु ऐका गड्या, 1 वाजेपर्यंत होईल तेवढं बोलण्याचा प्रयत्न करतो. ज्या लोकांमध्ये तुम्ही आम्ही आपण जन्माला आलो न गड्या, त्याला नाव आहे मृत्यू लोक. त्याचा अर्थ असा आहे, या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेला प्रत्येक जीवाला जावं लागतं. ज्ञानोबराया बोलतात, देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळ्या, ना म्हणू नये धनंजया जिया परी. जे हिंदू धर्मामध्ये काही संस्कार सांगितलेले आहे, पैकी 2 संस्कार हे प्रत्येकाला होत असते. त्याच्यापैकी पहिला संस्कार तो जन्माचा. हे गाव आहे, देहरूपी गाव आहे, देहाची गावा आलिया. जन्माचा एक संसार आहे, संस्कार आहे, ऐका. आणि एक मृत्यूचा, शेवटचा. आयुष्यभर आपण जो खटाटोप करतोय ना, पहिला संस्कार ज्या वेळेस होतोय त्यावेळेला आपण अज्ञान राहतो, आपल्याला माहित नाही कोण आपल्या सोहळ्याला होतंय. पण अंतिम सोहळा जो आहे ना, त्या सोहळ्याला उपस्थित झालेली मंडळी समजायचं आपण आयुष्यात काहीतरी परमार्थ केला. विठाल भगवान परमात्मा धनंजया म्हणजे अर्जुनाला म्हणतोय, अर्जुना देहाची या गावा आलिया, किंवा उपजे ते नासे, नाचले ते पुनरपी दिसे, हे घटी का यंत्र जैसे परिभ्रमेगा. विठाल विठाल उठू नका कोणी, बसा खाली, उठू नका, उठू नका, उठू नका. त्या बुवानं आपली पहिल्या दिवसपासून परीक्षा घेतली, आज घेणार नाही याच्यामध्ये नवल काय. त्याही दिवशी अंत्यसंस्कार उरकून ज्यावेळेस आपण आलो ना, पुढे पुढे सरकून घ्या, पुढे पुढे आतमध्ये या सगळे. विठाल 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 त्या एका जीवाच्या जाण्यानं तुम्ही आम्ही रडावं, याच्यामध्ये काय नवल आहे हो? मेघाला सुद्धा अश्रू आवरले नाही हो, जगाचा मालक सुद्धा रडतोय. हे परमार्थिक जीवन आहे. भगवान परमात्मा अर्जुनाला गीता सांगत असताना हा उपदेश करतोय. अर्जुना, ज्ञानोबराय बोलतात, उपजे ते नासे, नासले ते पुनरपी दिसे, हे घटी का यंत्र जैसे परिभ्रमेगा. जे जन्माला येतंय त्याला एक दिवस जावं लागतंय. तुमचा माझा विचार सोडा गड्या. जगाच्या मालकानं अवतार धारण केला, देवालाही जावं लागलं, सनकाधिकांना संतांना जावं लागलं, जीवाला सुद्धा येत नाही उरो आले अवतार, ये रते पामर जीव किती. अवतार सुद्धा देवाला संपवावे लागले. ऐका, साधू संतांना सुद्धा समाधीच्या रूपानं, वैकुंठ गमनाच्या रूपानं, जल समाधीच्या रूपानं साधूंना सुद्धा जावं लागलं. तुम्हाला आम्हाला सुद्धा हा जगाचा नियम आहे. आएगा सो जाएगा, राजा रंक फकीर. फक्त एक दुःखाची गोष्ट एवढी आहे, सूर्योदय झाला ना सकाळी 6ला 7ला, तर संध्याकाळला 6ला 5ला सूर्यास्त निश्चित ठरलेला आहे.
पूर्वेला उगवलेला सूर्य संध्याकाळला अस्ताला जाणार आहे हे माहिती आहे महाराज. जन्माला आलेला जीव जाणार आहे हे मान्य आहे महाराज. पण ऐका 5 वाजता 6 वाजता अस्ताला गेलेला सूर्य हा दिवसाचं प्रवास करून गेलेला आहे. पण अतुल भाऊचं भर तारुण्यामध्ये जाणं हा दुपारी 12ला सूर्य अस्ताला गेलेला आहे. विठाला आयुष्य पदक्रांत करून अस्ताला त्या वेळेला गेलेला सूर्य त्याचा प्रवास संपलेला आहे. पण भर तारुण्यामध्ये जाणं हा भर दुपारी झालेला असताय. सांगणं जेवढं सोपं आहे ऐकणं जेवढं सोपं आहे. जिनं आपल्या गर्भामध्ये वाढवलं ना त्या आईचं दुःख सांगणं कठीण आहे. पुढे सांगू ज्या भावाला भावाकडून बाहुबलाची अपेक्षा आहे त्या भावाला आयुष्याचा आधार गेला सांगणं कठीण आहे. ज्याच्या नावाचं कपाळाला कुंकू लावलंय ना तिचं दुःख सांगणं अवघड आहे. या जगातल्या प्रत्येक बापाची प्रत्येक आईची एक अपेक्षा आहे हो. आईची अपेक्षा आहे बापाची अपेक्षा आहे पोराच्या खांद्यावरती जाणं. कोणाची? आईची आहे बापाची आहे. दादा ज्या पोराच्या खांद्यावरती बापानं जाणं आईनं जाणं ही आई बापाची अपेक्षा आहे. पण भर डोळ्यानं पोराचं कलेवर पाहणं याच्यापेक्षा दुःख जगातलं कुठं आहे हो. विठाला पण हा जगताचा नियम आहे. झाडाला आलेलं पान परिपक्व झाल्याच्या नंतर पिवळं झालं की ते पडणार आहे. दुसरं पान येणार आहे. पडलेलं खालचं पान त्या वृक्षाकडे पाहत आहे. खाली पडलेलं पान वृक्षाला म्हणत आहे पत्ता कहे वृक्षराज सदा रहो भरपूर अगले समय कब मिलोगे हम नीचे तुम दूर. हे झाडा आजपर्यंत तुझ्यावरती खेळलो बागडलो लहानाचा मोठा झालो. पान म्हणतंय पडलेलं खाली. पत्ता कहे वृक्षराज सदा रहो भरपूर अगले समय कब मिलोगे हम नीचे तुम दूर. त्यावेळेस त्या झाडानं केलेला उपदेश मला तरी असं वाटते का या परिवाराला तो उपदेश सांत्वन करेल. ते झाड त्या पत्त्याला म्हणू लागलं वृक्ष कहे पत्तराज सुनो हमारी प्रीत एक आएगा एक जाएगा यही आज गेला पल्ला गेला ऐकणाऱ्यांना सुद्धा एक दिवस सामोराला जाणार आहे. सांगणाऱ्याला सुद्धा
जाना है. हा जगताचा नियम आहे. आएगा सो जाएगा राजा रंक फकीर. कोई सिंहासन छोड़ गया, कोई बांध गया जंजीर. प्रत्येकाला जावं लागतं. येथ नाही उरो आले अवतार, येर ते पामर जीव किती. अवतार सुद्धा गेले. पण गड्या, या सगळ्या दुःखातून सावरणं, संसारामध्ये वजाबाकी करायची असते हो. का? आपलं दुःख डोळ्यापुढं आणावं. काही लोकांचे शब्द आमच्या कानावरती येतात गळे. महाराज, आम्ही नॉनव्हेज खातो, बाहेर वागतो, वाईट वागतो, पण आमचं बाल बाका करत नाही हो. काल रात्री 2 वाजता एक दुःख सरत नाही तर एक दुःख आमच्या पाठीमाग आहे. काल दामू महाराजांच्या घरी उमरेटला कीर्तन होतं. आम्ही दुपारी आलो, 5 वाजता पोहोचलो. माझं प्रवचन होतं. आमचा मित्र हरिभक्त परायण कुणाल महाराज कारे मोरे, ओळखता बरेच जण, पखवाज वाजवते. तो नेमका तेजस्नाना आणि मी दामू महाराजच्या घरी पोचायच्या आधी तो 10 मिनिटं आधी तिथून निघून गेला. म्हणे गावातलं भजन करतो, रात्री 9च्या कीर्तनाला येतो. गावात पोहोचून दुकानात गेला महाराज गाडीनं. अपघात झाला. मागच्या मेंदूला एवढा मार आहे, साई नसा ब्लॉक आहे. रात्रीला ऍडमिट केलं. आम्ही प्रवचन कसं बसं निपटवलं. हरिपाठ हरिभक्त परायण गुरुवारी सुभाष महाराजही होते. आम्ही रात्रीला 9 ते 11चं कीर्तन केलं आणि पुन्हा तेजस्नाना, सुभाष महाराज, मी, दामोदर महाराज, भूषण दादा आम्ही नागपूरला गेलो, गिल्लुरकर हॉस्पिटलमध्ये. त्यांच्याही परिवाराला धीर दिला. सकाळपर्यंत डॉक्टरांनी सांगितलं होतं ऑपरेशनचं. आता सकाळी जेव्हा आकाश आमचा बालपांडे गेला ना, जेव्हा त्याच्यासोबत तो बोलला ICU मध्ये, तेव्हा आमच्या जीवाला धीर आला. मला हे सांगायचं आहे, रात्री हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज तराळांनी अभंगच असा घेतला होता का आम्ही सगळे दवाखान्यात येऊ शकत नाही हो, आम्ही सगळे दर्शनाला येऊ शकत नाही, पण आमच्या पुढं साधू संतांचे प्रमाण आहे आणि साधू संतांचं जीवन चरित्र आहे. महाराज अभंग घेतला होता. हे देवा भगवंता, अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, निर्जीवा चेतना तुम्हाला काय अशक्य आहे हो. तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा, तरी होय राहणार अंक त्याचा देवा. एका जनात आणि भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश झाला. काय नाही हो तुमच्या मनात. महाराज, सकाळपर्यंत आम्ही रात्री 3ला हॉस्पिटलवरून निघालो आणि सकाळी 4 वाजता आम्ही मांडव्याला महाराजांच्या गावी उत्तम महाराजांच्या घरी मुक्काम केला. इकडे यायला वेळ झाला कारण तिकडचा निरोप यायचा होता. देवाला एक म्हणायचं आहे, देवा लोक म्हणतात का हो एवढा परमार्थ केला, एवढी वारी केली, गळ्यात माळ आहे, आमचं वाईट काही करत नाही, चांगल्याचं वाईट एवढं तर माहित आहे तुम्हाला. जो आवडतो सगळ्यांना तोची आवडतो. येळपट वर्तन देव काय करेल, स्वर्ग वैकुंठ खराब करेल का? नाही जमत महाराज. जो सगळ्यांना आवडतो ना तो देवाला आवडतो. पण ऐका, या दुःखातून सावरणं फक्त भगवंताला एक विनंती आहे का आमच्या सारख्या पारमार्थिक मित्रमंडळींच्या जीवनामध्ये हे दुःखाचे डोंगर देवा तुम्ही आम्हाला दाखवता. कारे वैराकार देवा तुझा माझा, 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 देवा तुझा माझा, कारे वैराकार देवा तुझा माझा.
परीक्षा घेतली ते सुद्धा भगवंताच्या भक्ताचीच घेतली. ऐका, राजा हरिश्चंद्राचं चरित्र डोळ्यापुढे आलं. जिचा पोटचा गोळा गेला, जिचा आयुष्याचा मालक गेला, ज्याचा भाऊ गेला, ज्याचा मुलगा गेला, आपलं दुःख डोळ्यापुढे ठेवा आणि राजा हरिश्चंद्राचं चरित्र डोळ्यापुढे ठेवा. विश्वामित्रानं घेतलेली परीक्षा डोळ्यापुढे ठेवा. एवढा मोठा राजा, चक्रवर्ती सम्राट, स्वप्न ही समग्र राज्य दिले. ऐका, काय वेळ यावी, सकाळी विश्वामित्रानं यावं. हरिश्चंद्रा, 3.5 तोळ्याचं दान पाहिजे सोन्याचं. सेवकाला सांगावं, जा रे बाबा, तिजोरी मधून सोनं दे. विश्वामित्रानं म्हणावं, हे राजा, कोणाच्या तिजोरीतून सोनं आणताय तू? म्हणे, काय झालं बाबा? अरे रात्री स्वप्नामध्ये राज्य मला दान दिलंय. ऐका जरा, बारीक ऐका. रात्री स्वप्नामध्ये दान दिलेलं राज्य, रात्री स्वप्नामध्ये दिलेलं राज्य. हरिश्चंद्रानं सांगितलंय, सेवकांनो, आजपासून तुमच्या प्रजेचा राजा विश्वामित्र. पण बाबा, तुमचं 3.5 तोळ्याचं सोन्याचं दान देण्याकरता दाता हा स्वतंत्र असतो ना. हा, मग आम्ही तिघही पती पत्नी 5 वर्षाचा रोहिदास काशीच्या बाजारामध्ये स्वतःला विकण्याकरता उभा राहतो. त्या मिळालेल्या धनातून तुमचं दान देतो बाबा. विश्वामित्रानं परीक्षा घ्यावी हरिश्चंद्र राजाची. काशीच्या बाजारामध्ये यावं, बाजार भरावा, डोक्यावर वाळलेलं गवत घ्यावं. जे विकण्याकरता उभे राहतात ना, डोक्यावर वाळलेलं गवत घ्यावं. एक काशीची वेश्या त्या बाजारात यावी, तारा राणीकडे पाहावं, वेश्या व्यवसायाकरता विकत घ्यावं. कोण? राजा हरिश्चंद्राची पत्नी. ब्राह्मणानं यावं, अरे ही तर आमची अन्नदाता आहे. हिच्या महालामध्ये हजारो ब्राह्मणांना ब्राह्मण भोजन या माऊलीनं दिलंय. लोकांनी म्हणावं, तारा बाबा विकण्याकरता आहे, ब्राह्मणानं मोल द्यावं, तारेला विकत घ्यावं. 5 वर्षाचा रोहिदास आपल्या बापाजवळ, हरिश्चंद्र राजाजवळ डोक्यावर गवत घेऊन आहे. आई जायला निघाली, मुलगा रडायला लागला. 5 वर्षाचा रोहिदास, बाबा आई कुठे चालली बाबा? बेटा, आईला विकत घेतलंय, आपण विकण्याकरता आहे. काय परीक्षा घ्यावी हो विश्वामित्रानं. बाबा एकदा शेवटचं आईचं दर्शन घेऊन येतो बाबा. आई सोबत जाणार नाही. लोकांनी पाहलं, लोकांनी विनंती करावी ब्राह्मण देवाला, नका करू बाळा, माये बाळा तुटी, घेऊन जा बाळाला. नेलं दादा. बस तारेला सांगितलं, आपल्याकडं ब्राह्मण भोजन असते, तू स्वयंपाक करायचा. रोहिदासा, तू शेतातून बागेतून फुलं आणायचे पूजे करता. आणि हरिश्चंद्र राजाला गिऱ्हाईक आलं. हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी. डोंबारा त्याला 2 पत्न्या. परीक्षा एवढं घेतलं गड्या. पाणी भरण्याचं काम दिलं राजा हरिश्चंद्राला. एवढ्या दिवसचा उपवास आहे. विश्वामित्रानं त्या माठाला सुद्धा छिद्र पाडलं हो. माठ भरत नव्हता. राणीनं लात मारावी. अरे ज्यानं पाण्याचा ग्लास मागितल्या 50 नौकर धावत येत होते. त्या हरिश्चंद्र राजाची कहाणी आहे का? संसारात हे दुःख डोळ्यापुढे आलं ना आपलं, त्याची गुणाकार भागाकार बेरीज करायची असते. त्यांचं उदाहरण डोळ्यापुढं. फुलं आणायला गेलेला रोहिदास सर्पदंश झाला, मरण पावला. मुलं सांगत आले तारा राणीला, मुलगा गेला. अरे मुलाला बांधायला कपडा नव्हता, साडी फाडली.
हरिश्चंद्राकडून पाणी भरणं होत नाही म्हणून गावाच्या स्मशानीतील राखण करण्याकरता दिलंय डोंबानं. आणि मुलाचं कलेबोर स्मशानात नेलं. जटा वाढलेल्या, हातात काठी आहे, खांद्यावरती घोंगळा आहे, हातात कंदील घेऊन हरिश्चंद्र राजा पुढे आहे. वीज कळाडली. पत्नीकडे पाहिलं, प्रभू मी तुमची तारा. कशा करता आलीस? कोणाचं बाळ आहे? मालक आपला रोहिदास आपल्याला सोडून गेला हो. हे बघ तारा, मी डोंबाकडं कामाला आहे, त्यानं विकत घेतलंय मला. या स्मशान भूमीमध्ये ज्या दिवशी प्रेत जडते ना, 2.25 मीटर कपडा हा डोंबाला जातोय आणि 2.25 किलोची खिचडी मी खातोय. हा माझा मुलगा आहे, मी खिचडी नाही खाणार. ऐका गळ्या, त्या पोराला जेव्हा तारेनं आपल्या हृदयाशी कवटाळलं आणि छाती वली झाली म्हणून पाहिलं तर 5 वर्षाच्या पोराला पाल्याच्या नंतर दिगंबर महाराज पाहिलं तर तारा राणीला कौशल पाना फुटलेला आहे आणि त्या बाळाकडे पाहून दरदरोनी माझ्या स्थानी आला पाना. दरदरोनी माझ्या स्थानी आला पाना. आता पाजुकोणा रोहिदासा. आणि हरिश्चंद्र म्हणतोय तारा, मी खिचडी करता तांदूळ घेणार नाही हो, पण 2.25 मीटर कापड मात्र मला मालकाला द्यावं लागतंय. उरलेली अंगावरची साडी तारानं फाळण्या करत हात घ्यावा आणि विश्वामित्रानं प्रगट व्हावं. थांब तारा, खूप परीक्षा घेतली, पास झाला, मी उदार आहे, तुमच्यावर मागा काहीतरी. हरिश्चंद्रानं विनंती केली, बाबा तुम्ही आमच्यावर उदार आहात ना, एक काम करा, इथून पुढं चंद्र सूर्य आहे तोपर्यंत एवढी परीक्षा मात्र कोणाची घेऊ नका. हे कशा करता सांगितलं? आपल्या संसारातलं दुःख आपण बेरीज गुणाकार भागाकार केला पाहिजे. त्यांचं दुःख डोळ्यापुढं आला. आज आपलं दुःख जे आपल्या डोळ्यापुढं आहे ना, विधी का विधान. काल रात्री नागपूरला जात असताना विषय निघाला सहज. गायनाचार्य सुभाषजी महाराज एक वाक्य बोलले, जे विधी लिखित आहे ते कधी टळत नाही. प्रत्येकाचं प्रारब्ध लिहिलेलं आहे. महाराज, मी मागच्याही कीर्तनात बोललो,
भाळावरती लिहिलेला या सटवीनं आपल्या फक्त एक आहे, आपण आयुष्यभर केलेली कमाई, घर दार, पैसा, अदला, गाडी, बंगला ह्या सगळ्या गोष्टी जागच्या जाग्यावर राहणार आहे. कालच्या प्रवचनात श्लोक घेतला होता मी. आत्मदेव ब्राह्मणाला स्वतःचा मुलगा गोकर्ण ज्या वेळेस धुंदुककारीनं बापाला मारलं, त्यावेळेस बाप पोराकडे गेला दुसऱ्या. ऐका, दोन्ही त्याचे नाही. एक साधूच्या प्रसादाला गाईकडून झालं गोकर्ण महाराज, आणि एक तिनं उसनं आणलं धुंदुलीनं बहिणीचं. उसने असेच राहत आहे, त्यानं हाता घालून काढलं आणि ह्या पोराकडे गेलं. अरे लेका, पोरानं मारलं. त्यावेळेला आत्मदेवाला उपदेश करत असताना गोकर्ण महाराज म्हणतात, गोकर्ण आख्यानामध्ये, बाबा असारो कलु संसारो दुःख रूप विमोह कहा सुतम कस्य सम कस्य स्नेहवांजलते निशम. बाबा हा संसार सारा आहे. सुतम कस्य धनम कस्य, कोणाकडून तुम्ही सुखाची अपेक्षा करताय? मुलाकडून, सुनेकडून, मित्राकडून, बाबाकडून नका करू बाबा. उदाहरण दिलं, न चंद्रस्य सुखम किंचित न चक्रवर्ती ना. बापानं विचारलं का इंद्राला सुख नाही, चक्रवर्ती राजाला सुख नाही, मग सुख कोणाला आहे रे? आत्मदेवाला. गोकर्ण महाराज म्हणतात, मुनिरेकांत जीविनः सुखमस्ती विरक्तस्य मुनिरेकांत जीविनः. कोणाला? जो एकांतामध्ये वास करतोय ना साधू. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस. जो एकांतामध्ये साधू आहे ना, मुनिरेकांत जीविनः. मग तुम्ही म्हणाल एकांतामध्ये आम्ही घरदार सोडावा का? आम्ही हिमालयात जावं का? नाही, प्रपंचामध्ये राहून सुद्धा एकांतात राहत आहेत. गुरुवर्य बोधे बाबा आळंदीला, पंढरपूरला हजारो लोक दर्शना करता यायचे, पण हजारो लोक आले. ज्यानं 1 लाख रुपये देणगी दिली, ज्यानं 1 रुपया दिला, महाराज कोणाकडे पाहत नव्हते. 24 तास गाथा डोळ्या पुढे होता. हा लोकांतातला एकांत आहे. हे ज्या दिवशी अवस्था प्राप्त होते, साधक अवस्था संपूर्ण सिद्ध अवस्थेला मानून जातो, किंवा पोट भरल्याच्या नंतर तृप्तीचा ढेकर ज्या वेळेस दिला जाते ना, त्यावेळेस मुखातून उद्गार जगद्गुरु तुकोबारायांच्या निघतात पहिल्या चरणामध्ये. याच्यासाठी केला तुकोबाराय बोलतात, ज्याच्या करिता
आयुष्यभर खोटा टोप केला ना, जाळोनी संसार बैसलो अंगणी, दुष्काळे आटिले द्रव्य गेला, मान स्त्री एक अन्न अन्न करिता मेले. सगळ्या गोष्टीचा त्याग केला. ज्याच्या करता मी खटाटोप केलाय ना आयुष्याचा, बस शेवटचा दिस गुड व्हावा. भगवान परमात्म्याची प्राप्ती व्हावी, दर्शन व्हावं. किंवा आपण आयुष्यभर म्हणतो विठ्ठल माझा, आपण म्हणतो देव माझा, कधीतरी देवानं म्हटलं पाहिजे हा माझा आहे का नाही. 2 वर्ष झाले या वडद गावामध्ये नामदेव महाराजांच्या नेतृत्वामध्ये सोहळा, दृष्ट लागेल असा भिवापूर तालुक्यातला हा वडदचा सोहळा. कोणापुढं प्रश्न निर्माण झाले, पुढल्या वर्षी करायचा नाही करायचा, यज्ञ बंद पाडायचा नाही, आपला मोठा नाही हो, छोटा करायचा, त्याच्यापेक्षा छोटा करायचा. तुम्ही जर सप्ताह बंद ठेवला ना तर अतुल भाऊंना आवडणार नाही. विठाला विठाला फक्त एक आहे, गोकुळ सोडून भगवान परमात्मा जेव्हा जातो ना, उदास पडलेलं गोकुळ, तशी अवस्था आता आपल्या वडदची आहे. प्रत्येकासोबत त्याचा संपर्क आहे. सप्त्यामध्ये पखवाज वाजवायला आमचा नाना असेल, पण नानाचा पखवाज ऐकण्याकरता, नानाचं कौतुक करण्याकरता आमचा अतुल भाऊ नसेल का हो. कोणाची तारीख घ्यायची, जास्त बजेट होईल, आपल्याकडून होणार नाही. प्रमोद भाऊंनी म्हणून कागा बासा अवस्था झाली हो. 24 तास ज्यांची जोडी गावात कधी फुटली नाही हो, वावरात गेले सोबत, उमरेटला गेले सोबत, आम्हाला फोन केले तेही सोबत. कागा बासाजी, निकेश भाऊ, तिघांची काय जोडी होती गड्या. आमच्या बापूराव भाऊन काय त्या दिवशी धावपळ. आई साहेबांची इच्छा होती, वारी केली म्हणे आमच्या अतुल भाऊंनी, आपण असते पंढरपूरला नेऊ. काय आमचं भाग्य असेल गड्या, त्या माणसानं वारीही आमच्या सोबत केली, तरी इच्छा पूर्ण नाही झाली हो. गेल्यानंतर सुद्धा नानाला मला पंढरपूरला नेलं. विठाला अयोध्येमधून प्रभू रामचंद्र वनवासाला जावे आणि अयोध्या सुद्धा स्मशान व्हावी हो. गोकुळामधून भगवान परमात्मा जावे, गोकुळ सुद्धा ओस पडावं. ज्याच्या जाण्यानं फक्त घरचे रडले असं नाही हो, आम्ही पारमार्थिक लोक रडलो असं नाही हो. इथं बसलेल्या सगळ्या कौशल्या मातीच्या डोळ्यात जे पाणी आलं ना, ते केलेलं कर्म आहे आमच्या अतुल भाऊंचं. पिठालं किशोर महाराज, पुढल्या वर्षी जुळ्यानं वारी करू बरं. प्रमोद मामाले आणाच आहे बरं आपल्याला. निकेश भाऊ येईल बरं जुळ्यानं. तुम्ही तुमच्या शिवांशला घेऊन या. जेवढे दामू महाराज आम्ही भजन करत चालायचो ना गड्या, काळी बॅग, पांढरं शर्ट, टोपी, हातात मोबाईल, जेवढे आम्ही नाचलो कुदलो, प्रत्येक व्हिडिओ बनवली, एक एक घरी गेल्यावर दाखवतो, गावात गेल्यावर दाखवतो. आमच्या डोळ्यात पाणी नसतं आलं गड्या. जर सप्त्यापुरते संबंध राहिले असते ना, आम्हाला मोठं नाही होता आलो हो. फक्त मोठं पाकिट घ्यावं निघून जावं, तेवढे संबंध नाही केले हो आम्ही 15 वर्षामध्ये. ज्या गावात गेलो ना,
एक तर त्या गावचं आम्ही झालो, नाही तर त्या गावाला आमचं करून घेतलं. हे जे लोक आता प्रमोद भाऊ घरातून जेव्हा निघालं, काका भाचा कसं करायचं सगळे डोळ्या पुढं राहील. सहज म्हटलं पंढरपूरला निकेश भाऊ मी गौरव आम्ही ट्रॅव्हल्स मध्ये झोपलो. हॉलमध्ये जागा नव्हती. मोठ्या ट्रॅव्हल्स मध्ये आम्ही 4 जण रात्री. आता पुढल्या वर्षी म्हटलं वळदला मला बुक्का लावून द्या. अजून मग 1-2 वर्ष गॅप दिल्या. अरे नाही बुवाजी असं होईन का जी म्हणे, आम्ही तर तुमच्याबद्दल दुसरा विचार करून राहिलो म्हणे. तारीख कोणाची घ्यायची आतापासून वारीत गेल्या गेल्या नामदेव बुवाला सांगू आपण. आमच्या दिंडीचे मालक बोरकर साहेब काही कीर्तन जास्त करत नाही, पण सहज कीर्तन करतात ते म्हणे. नातेपुतेला दरवर्षी ठरलेलं आहे त्यांचं. ते कीर्तन ऐकलं काही करू म्हणे आपण. निकेश भाऊने काही करू, पण बोरकर साहेब आले म्हणे आपल्या गावात आणू एकदा. कीर्तन काहीच नाही, रामकृष्ण हरीपासून ज्ञानेश्वर माऊलीपर्यंत तुम्हीच पहा, नुसतं बोलतात असे बोलतात. आणूच म्हणे आपल्या गावात एकदा. महाराज ह्या सगळ्या आठवणी वारीतल्या आहे. गावात आलो कीर्तना करता आम्ही निघून गेलो, पण त्यांच्या ज्या वारीतल्या आठवणी आहे ना, आमचे दामू महाराज त्यांच्याकडच्या आमच्या वैष्णवी ताई खूप सेवा केली हो. हे दोघही जण आमच्यापेक्षा वयानं मोठे होते वारीत. निकेश भाऊ अतुल भाऊ ताट अन्न चपाती गुरुजी चला चहा घेऊ. सगळ्या गोष्टी आठवणीत आहे, पण आता त्या आठवणी गए हुए कभी आते नहीं. बाबूरावजी गए हुए कभी आते नहीं, बस उनकी याद आती है. विठाल ज्या वेळेस ठरलं 14व्याला आपण कीर्तन करायचं, आणि ज्याच्या उत्तर कारल्याला कीर्तन आहे, टाळ आहे, विना आहे, पखवाज आहे, भगवंताचं नामघोष आहे, सगळ्या गोष्टी एकत्रित आहे. जे तुकोबारायांच्या मुखातले उद्गार निघाले होते ना, तेच उद्गार आज वैकुंठामधून अतुल भाऊंच्या उद्गार मुखातून निघाले असेल. आता निश्चिंतीने पावला विसावा, आता निश्चिंतीने पावला विसावा, आता निश्चिंतीने पावला विसावा, आता निश्चिंतीने पावला विसावा, निश्चिंतीने
वैकुंठवासी अतुल भाऊ म्हणत असेल, ज्या दिवशी घटना समजली ना महाराज, फोन करणाऱ्यावर गरम झालो हो आम्ही. प्रत्येक 1-2 दिवसातून फोनवर बोलणं. ऐका, आज त्यांना असं वाटत असेल, ज्या वेळेस ते पाहत असेल ना पखवाज कीर्तन, जेवढे सप्त्यामध्ये मंडळी होते ना ते सगळे या ठिकाणी पाहून अतुल भाऊ सुद्धा म्हणत असेल, हो आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची. का तुकोबाराय बोलतात, माझा बहु गोड झाला शेवट तो भला. का ज्याच्या करता परमार्थ केला ना तो सफल झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलू निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. भगवान परमात्म्याची भेट होणं, दर्शन होणं, रखुमा देवीचा जो बोर आहे त्याची एकदा भेट झाली ना पुन्हा पुन्हा जन्माला येण्याची आणि मरण्याची परंपरा तृष्णा नाहीशी होते. खुंटलिया धावा तृष्णेची. तुकोबाराय बोलतात, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची. तुम्ही आम्ही सुद्धा तुकोबाराय आपल्याला म्हणतात, तुम्ही आयुष्यभर गड्या कर्म असं करा, एखाद्याच्या जाण्यानं घर रडत नाही, एखाद्याच्या जाण्यानं गाव रडत नाही, एखाद्याच्या जाण्यानं घरवाले सुद्धा वैतागतात, पण एखाद्याचं कार्य असं असते ना गड्या, त्याच्या जाण्यानं, ज्ञानोबारायांच्या जाण्यानं आवर्जून उल्लेख करायचा आहे मला. या वर्षी 15 ऑगस्टला ज्ञानोबारायांना अवतार घेऊन 750 वर्ष झाले. महाराष्ट्र सरकाराचंही कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण आपण जेव्हा लहान होतो तेव्हा शाळेला सुट्टी झाल्यावर आपण पसायदान म्हणून येत होतो, पण मधल्या काळामध्ये सरकार बदलल्या गेले, त्याच्यामुळे शाळेतलं पसायदान बंद झालं. आता यावेळेस पुन्हा या 15 ऑगस्ट पासून सगळ्या शाळांना निर्देश दिले का पसायदान झाल्याशिवाय शाळेला सुट्टी नाही. ते याच्या करताय काय आहे हो पसायदान? स्वतःच्या गुरुला, स्वतःच्या दादाला, स्वतःच्या भावाला ज्ञानेश्वरी पूर्ण झाल्याच्या नंतर मागितलेलं दान आहे. महाराज ते तुशोनी मज द्यावे पसाय दान, हे काहीच नाही हो त्या पसाय दानामध्ये. जे खळाची व्यंकटी तया सत्कर्मी. फक्त आज या प्रसंगावरून प्रत्येकानं एक वाक्य घरी घेऊन जावं, क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोळा माया आशा. एक क्षणाचा सुद्धा भरवसा नाही. मंडपातून इथून उठून गेल्याच्या नंतर 1 मिनिटानंतर काय होईल गॅरंटी नाही. फक्त आजच्या एका कीर्तनातून मायबाप एवढं घेऊन जा. मायबापाशी पोरगा बोलत नसेल ना, भाऊ भावाशी बोलत नसेल ना, सून सासूशी बोलत नसेल ना, एक काम करा गड्या, हेवे दावे मत्सर द्वेष किती दिवस जगायचं हो? 1 मिनिट एकाच्या हातात नाही. आम्ही महाराज सर्रास निर्णय केला, पुढचा व्यक्ती चुकीचा असो किंवा सत्य असो, आपण जर चुकलो असेल तर पाया पडायचे. पुढचा व्यक्ती चुकलाचा असेल तरी सुद्धा त्याच्या जवळ जायचं. माफी मागितल्यानं कोणी लहान होत नाही, झुकल्यानं कोणी छोटा होत नाही. महाराज झुकता वही है जिनमें जान होती है, अकुड़ तो मुर्दों की पहचान होती है. थोडे दिवसाचं आयुष्य आहे, कधी काय होईल सांगता येत नाही. सगळ्यांशी बोला, सगळ्यांचे मन सांभाळा, सगळ्यांना सांभाळून एकत्रित कुटुंबाप्रमाणे वसुधैव कुटुंबकम
अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. ज्ञानोबाराय प्रतिज्ञा करत होते अवघाचे संसार झाला ज्ञानोबारायांचा संसार सफळ. आजी संसार सफळ झाला गे माये देखिले पाय विठोबाचे तुकोबाराय म्हणता शेवट तो भला माझा बहु गोड झाला का आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. आज आमचे अतुल भाऊ सुद्धा भगवंताच्या जवळ असेल. चतुर्भुज नर होऊन ठेले कारण देवानं वर दिलेला आहे. ज्याच्या गळ्यात माळ आहे ज्याच्या खांद्यावर भगवी पताका आहे ज्याच्या मुखात नाम आहे नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा सुदर्शन घ्यावा घरटी फिरे होत. तुम्हा नाही तेथे सत्ता जेत होय हरिकथा सदा घोष नामाचा. आणि म्हणून आज सुद्धा अतुल भाऊ म्हणत असेल आता निशिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेचिया. आता पुन्हा मरण माझे मरुणी गेले मज केले अमर. आता येणे तुका म्हणे आता नाही येणे जाणे आता पुन्हा येणे जाणे नाही तर धाम परमम मम. आणि तृतीय चरणामध्ये म्हणतात मी आयुष्यभर कौतुक वाटे दारिया वेताचे. हो कौतुक वाटे दारिया झालिया वेचाचे नाम मंगळाचे तिने गुणे. आयुष्यभर ज्यानं परमार्थ केला ना वाक्य नीट ऐका. तृप्तीचा ढेकर त्या दिवशी येत असते ज्या दिवशी पोट तुडुंब भरलेलं असते आणि ज्या दिवशी भजनानं भक्तीनं परमार्थानं जीवन भरलेलं असते ना त्या दिवशी उद्गार निघत असतात. कौतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे तिने गुणे. जे होऊ नये ते झालं असं आपण म्हणतो. गड्या गावातले लोक दुश्मनाचं सुद्धा होऊ नये पण जे हातात नाही ना ते झालं. पण आता एक काम करावं लागेल. गावकरी मंडळी आई लहान भाऊ जो जीव गेला ना तो पुण्यात्माच आहे 100%.
जो जीव गेलाय ना तो पुण्यात्मा आहे, तो गेलाय भगवान परमात्म्यापर्यंत, पण राहिले ते आता सांभाळणं गरजेचं आहे. आमच्या ताई साहेब ज्या पाठीमागे आहे ना, आम्हाला विश्वास आहे. आमचे प्रमोद भाऊ, आमचे निकेश भाऊ, सगळे तरुण मंडळ आमच्या निकेश भाऊकडच्या आणि प्रमोद भाऊकडच्या आमच्या ताईला सोडणार नाही. आम्ही तुमच्या दुःखात तर सामील आहोत, पण आम्ही दुसरं काही करू शकत नाही. फक्त आम्ही एक भाऊ म्हणून मरेपर्यंत तुमच्या पाठीशी राहू, याच्या व्यतिरिक्त आम्ही काही करू शकत नाही. सर्व वारकरी मंडळी, आता परिवारातल्यांनी एकमेकाला आधार द्या. काय असते ना, जाणारा निघून जातो गळ्या, पण पाठीमागच्यांचा विचार त्याच्या घरात गेल्याच्या नंतर कळते आपल्याला. आज एक खंत मलाही वाटते हो, 2 वर्ष झाले तुमच्या ओळखला आलो. प्रमोद भाऊकडं महाराजांचं, कथाकार महाराजांचं मुक्काम असल्यामुळे डायरेक्ट तिकडं जाणं झालं आमचं. 2 वर्ष मागे लागले हो बुवा, 5 मिनिटासाठी घरी चला हो. त्याच्या हयातीत त्याच्या घरी जाताना आलं राज. त्या दिवशी रात्रभर ज्याच्या घरात मुक्काम केलेलं त्यावेळेस तोच त्याच्या घरी नव्हता. पण अतुल भाऊंनी शब्द पूर्ण केला. नाना, तुमच्या घरी यायचं आहे जोड्यानं. पंढरपूरला जाताना आली गाडी यांची. आमची आई, आमचे वडील इथून गेलो ना गळ्या. सिंदखेड राजाला कीर्तन होतो त्या दिवशी, माझं अंतयात्रेच्या दिवशी नाही गेलो गळ्या. पुढचे महाराज सुद्धा नाराज झाले. ते शेवटी त्यांच्यासोबत कपिल महाराजांना बोलायला लावलं. तिथे येऊन मानसिक जास्त होऊ शकत नाही बोलायचे, पण बुवानं शब्द दिला होता हो, जोड्यानं तुमच्या घरी येईल हो. पण गड्या, पंढरपूरला जायचं नियोजन दुसऱ्या रस्त्यानं ठरलं. नाना नानाला नागपुरातून घेऊन समृद्धीनं येईल. मी अमरावतीला जायचं ठरलं होतं. त्या माणसाचा जीव असेल. त्या दिवशी कपिले महाराज प्रमोद भाऊच्या घरी बोलले, किशोरचं कीर्तन करा. माझा मुळीच आग्रह नव्हता, माझी मानसिकता नाही बोलण्याची. इथे भांडण फक्त होतं का कोणीतरी आपला उभा राहिला पाहिजे. पण का कपिले बुवा एक शब्द बोलले, याची 2 वर्षात व्हॉट्सअपला डीपी ज्यानं बायकोची ठेवली नाही, देवाची ठेवली नाही, फक्त किशोर महाराजांची त्याची व्हॉट्सअपला फोटो ठेवला. जी किशोर महाराजांची हॅलो टोन आहे तीच त्या माणसानं ठेवली. काय त्या माणसाचं प्रेम असेल गड्या. असं वाटलं होतं या माणसाच्या नियोजनामध्ये दरवर्षी वळदला कीर्तनाला यावं. आता नाही वाटत पुढच्या वर्षी या उपस्थित राहून मी कथा कीर्तन करू शकेन. नाही राहिली ताकद. मंडपात सगळे दिसेल हो, जो पाहिजे ना. ती आई जेव्हा घरात जाईल ना, ती आईला कळेल. कसाही असू द्या मुलगा, 4 असू द्या, 2 असू द्या, 1 असू द्या, आई ती आई असते. जिचा आयुष्याचा आधार गेला, पण कोणाचा तरी पोटचा गोळा सुद्धा गेला, हे मात्र लक्षात ठेवायला पाहिजे. कारण या जगात सर्वात जास्त प्रेम करते ना ती आई आहे. जिचा पोटचा गोळा जातो ना, जिचे पिढे बाळ, 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 जिचे पिढे बाळ.
तीचा विखळ मुलगा सून माय बापाशी बोलो गर न बोलो गड्या माय बाप असं दैवत आहे ना मुलगा तालुक्याला राहू द्या गावाला राहू द्या अलग राहू द्या कुठेही राहू द्या पण माय बापाला मथारपणा म्हणजे दवाखान्याचं औषध जेवढं मानत नाही माय बापाला म्हातारपणामध्ये काजू बदाम जेवढ्या मानत नाही ना रात्री दिवसभर काम केलेला पोरगा ज्या वेळेस रात्री घरी येतो ना मायबाप ज्या खोलीत राहते ना पोरगा काम करून घरात जाताना मायनं पाहला का तिला औषधाची गरज नाही त्या बापाला औषधाची गरज नाही म्हणून भगवान परमात्मा गोकुळ सोडून जेव्हा गेला ना बलराम दादा त्यावेळेस यशोदा मैया म्हणत होती दादा जा बाळा मला माहित है दुनिया का बाप तुम मेरा बेटा बन के आया था लेकिन याद रखना कन्हैया दोन गोष्टी सांगितल्या कधी या गरीब आईची आठवण आली लोणी खाताना का होईना या गरीब आईची आठवण कर आणि दोघं भाऊ गेले होते ना दोघं भाऊ कधी भांडू नका रे भगवान परमात्मा द्वारकेचा राजा झाला 3.5 ओळीचं पत्र लिहिलं आईला सुनहु कान मोरी जसुमती मैया आवो एके दिन 4-5 मह दो हम हरदल दो भैया माँ आमची इच्छा होते कधीतरी बलराम दादा आणि मी गोकुळाला तुला भेटण्याकरता यावं आणखी दुसऱ्या ओळीमध्ये भगवंत लिहितो आई तू म्हटलं होतं ना दोघं भाऊ भांडू नका मैया जेव्हापासून गोकुळ सोडलो ना आम्ही दोघे भाऊ कधी भांडलो नाही जब ते माता तुम ते बिछडे कोण कहू कन्हैया आम्ही दोघं भाऊ कधी भांडलो नाही पण आई मी द्वारकेचा राजा झालो द्वारकाधीश भगवान लोक मला म्हणतात पण गोकुळ सोडलं तेव्हापासून मला कन्हैया कोणी म्हटलं नाही आज अतुल भाऊचा मित्र ज्या वेळेस त्या घराजवळून जाईल ना आमची माय त्याच्याकडे पाहिल ना त्यावेळेस प्रमोद भाऊ भेटेल निकेश भाऊ भेटेल त्यांना पाहल्या पाहल्या आपल्या मुलाची आठवण होते तिला माय म्हणतात गड्या ऐका फार विचित्र आहे हो संसार जगाचा मालक काय कोणाला नाचवेल सांगता येत नाही जिच्या पोटी अवतार घेतला तिचं दूध पेला नाही हो जिचं दूध पेला तिच्याजवळ राहिला नाही हो काय विचित्र आहे हो जगाचा मालकाचा बाप पण एका आंधळ्या मायबापाच्या श्रापामुळं चौघही पोरं असताना तोंडात पाणी टाकायला कोणी शेवटी नव्हतं आणि काल नानानं रात्री 2 वाजता मला प्रश्न विचारला आम्ही चहा प्यायला उतरलो तेव्हा बुवा म्हणे जन्माला काय यावं लागतं जन्माला आल्यामुळेच हा खटाटोप आहे ना एकच वाक्य उत्तर दिलं कर्म प्रकरण पाहून घ्या म्हटलं कर्म निर्वंश झाले सगळं द थेरी ऑफ कर्मा कर्माचा सिद्धांत देवाच्या बापाला चुकला नाही तर कीर्तनकाराच्या ना आपल्या बापाला चुकल का फक्त एक आहे आपण प्रवासी आहोत ज्याचं तिकीट संपलं ना त्याला उतरवावं लागते गए हुए कभी आते नाही फक्त एक आहे राहिलेली एकमेकाला सांभाळा बगर माळकरी गेला तर परिवार रडेल पण माळकरी गेला ना परमार्थातले सगळे तोडतात तुकडोजी महाराज म्हणतात काय योग साधला जन्म तुला लाभला काय योग साधला जन्म तुला लाभला कोण देव पावला भिकारा भजनास लागला कोण देव पावला भिकारा भजनास लागला काय योग
बिचाऱ्या भजनासी लागला रे, अससील केले पुण्य दानत्वा अथवा साधू सेवा, म्हणूनच कळले सखया तुझ अंतरी देव भजावा. जन्म हाची आपुला कुणी तुला दाविला, काय योग साधला बिचाऱ्या भजनासी लागला. मरण तर प्रत्येकाला येणार आहे गड्या, मरणा जीना उदार आना है. मेरा मेरा करते करते सारी उम्र गवाया, सारी उम्र गवाया. मेरा मेरा करते करते, मेरा तो चुवे ने लूटा, काल बलाले जीना भाड्याचं मिळालेलं हे घर आहे. त्याच्यामुळं एवढ्या गोष्टी आपल्या मनात ठेवायच्या. तुकोबराय बोलतात, कौतुक वाटे झाली या बेचाचे, नाम मंगळाचे येणे गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा. तृष्णेची या विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. आता या सगळ्या दुःखातून आपण दुखावटा इतक्या लवकर बाजूला होणार नाही. प्रमोद भाऊ, तुम्ही आता कोण्या अवस्थेमध्ये आहे हे आम्हाला माहित आहे. परवाच्या दिवशी त्यांनी ठेवलेलं स्टेटस ज्यावेळेस दामूबुवानं मी पाहिलं तर आम्ही एकमेकाला फोन केला. बुवाला जरा समजावून सांगावं लागेल, कारण ते ज्या सदम्यामध्ये आहे ना ते घरात आहे पण असून नसल्यासारखे आहे. निकेश भाऊ घरात आहे पण असून नसल्यासारखे आहे. तुम्ही म्हणाल महाराज रक्ताचे तर नातेवाईक सगळेच आहे, त्यांना तर 100% दुःख होणार आहे. पण रक्ताचे नातेवाईक आपापल्या कामामध्ये आपापल्या गावाला असतात. दुःख जास्त त्याला होत असते ज्याच्या सानिध्यामध्ये व्यक्ती जास्त राहते. आणखी एक वाक्य बोलतो, जीवनामध्ये संकट येतात पण संकट आल्याच्या नंतर पहिला फोन आपण ज्याला करतो ना समजून जावं तो हृदयातला माणूस आहे. 400 नंबर आहे हो कॉल हिस्ट्री मध्ये प्रत्येकाच्या, प्रत्येकाला नाही करत दादा आपण फोन. जो आपल्या हृदयातला आहे ना त्याला फोन करतो. फक्त एक आहे, सगळं कुटुंब एकत्रित यावं, सगळ्यांनी दुखवटा बाजूला सारून राहिलेल्या जीवांचा सांभाळ करणं हे आपलं आता आद्य कर्तव्य आहे. कारण आजचा हा सोहळा झाला ना सगळे निघून जातील आपापल्या गावाला. आमच्या ताईला सांभाळणं हे फार महत्वाचं आहे. आईला, वडिलांना, दादालाही बोललो आम्ही पंढरपूरला गेलो तेव्हा. अतुल भाऊची लहान गडी, वयानंही लहान आहे त्याच्यामुळे थोडासा बोलण्याचाही अधिकार होता. प्रेमानेही समजावून सांगितलं, जरा बोललोही त्याला. कारण घरचा मोठा पोरगा गेला का तो बाप असते घरचा. बाप जिवंत आहे पण मथारा आहे, किंवा बाप गेला असेल तर करता मोठा पोरगा असते. आज घरचा करता गेला ना, आज तुला म्हटलं घरचा करता व्हायचा आहे, तुला लक्ष्मण व्हायचं आहे. जरी आज राम वनवासा करता गेला असेल ना आयुष्यभराच्या, आज तुला लखन व्हायचं आहे. आणि लखनची भूमिका एवढी काही सोपी नाहीये. स्वतःची पत्नी 14 वर्ष आरतीचं ताट घेऊन अयोध्येमध्ये आहे, तरी सुद्धा वहिनीला आई म्हणून सेवा करण्याकरता 14 वर्ष जो झोपला नाही ना त्याला लक्ष्मण म्हणतात. खरा वनवास तर लक्ष्मणाला आहे हो, उरुमिलेला आहे. म्हणून आज तुला घरचा लक्ष्मण व्हायचा आहे.
आणि या संपूर्ण परिवाराला दुःखातून सावरण्याची ताकद ऊर्जा आमचा जगाचा मालक देव ही भगवंताच्या चरणी विनंती आहे. तुकोबाराय म्हणतात, मरण माझे मरून गेले, मज केले अमर, किंवा चौथी याचे ठाई काहीच करणे नाही. तुकोबारायांची साधक अवस्था, संसारिक अवस्था, सिद्ध अवस्था आणि शेवट तुकोबाराय म्हणतात, भगवान परमात्मा प्राप्त करण्याकरता केलेलं भजन हे प्राप्तीपूर्वीचं भजन आहे. पण एकदा भगवान परमात्मा स्वरूप झाल्याच्या नंतर मिळालेला देव टिकण्याकरता केलेलं भजन तुकोबाराय म्हणतात, ज्या मोक्षा करता मुक्ती करता जग धावपळ करतय ना, आता ती मुक्तीच आमची नवरी म्हणजे दासी झालेली आहे. मने मुक्ती
कुंडलिया धावा कृष्णेची सगळ्यांची सेवा अतुल भाऊंपर्यंत पोहोचली। आज माने पाचारिता नव्हे आराणूक ऐसे येती लोक प्रीतीसाठी। अंतयात्रेच्या आदल्या दिवशी एकादशीला देह ठेवला, द्वादशीला प्रदोष असतो, पुण्यतिथी द्वादशीला अंत्यसंस्कार झाले। अस्थि पंढरपूरला गेल्या। श्रावणातला शेवटचा सोमवार, त्या दिवशी कीर्तन, याच्या सगळ्या एकंदरीत अभ्यास केला। गेलेला महात्मा जो जीव आहे, जो आत्मा आहे, तो खरं पुण्यात्मा आहे। आणि पुन्हा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊन उपयोग नाही का? त्यांना आधीच भगवान परमात्म्यापर्यंत जागा मिळाली। त्या व्यक्तीवर जे सगळ्यांचा आमचा नाना जेव्हा मला फोन आला, आळंदीला होता, पैसे आहे नाही आहे, कार्यक्रम बंद आहे, मला फोन आला, गुरुजी काय करू, निघा। आळंदीवरून आले, नाही मैतीला येता आलं। आमचे दिगंबर महाराज जे 7 दिवस आपल्या गावात होते, आता बारामतीवरून आले, पुणे जिल्ह्यातून रात्रभर प्रवास केला। वर्धेला सकाळी आमचा मयूर, काय मित्र कमावले गड्या त्या माणसानं, त्यांच्यामुळं मला भावासारखे मित्र मिळाले। माझे कीर्तन पुढं राहिले का, स्वतः गाडीत येते आमचा मयूर। सकाळी घ्यायला गेला, घरी नाही गेले, बुवा इकडच्या इकडे इथं आले। सुभाष महाराजांची कालपासून तब्येत बरोबर नाही आहे, घरी झोपून होते। कर्तव्य हे तब्येतीच्या आड येत नाही। त्यांनी कालही दामू महाराजांच्या घरी येऊन दाखवून दिलं आणि आजही येऊन दाखवून दिलं। आमचे अनिल महाराज त्याही दिवशी होते, आजही दुःखामध्ये सामील आहे। आणि ज्यांच्यामुळं या वळतचं दर्शन मला 2 वर्ष आधी झालं ना, प्रमोद भाऊ, निकेश भाऊ आणि अतुल भाऊ ज्यांच्याकडे नियोजना करता गेले ना, आमचे नामदेव महाराज बाळबुधे, त्यांच्यामुळं या गावाचं दर्शन झालं। ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। सर्व मायबाप श्रोते, मला वाटलं बहिणी जगातल्या सगळ्या सुभाष महाराज सारख्याच असते हो। आमच्या बहिणीनं त्या दिवशी मला राखी बांधली ना, काय नातं आहे हो, किशोर महाराजचा मित्र आहे ना। आमची बहीण राखी बांधता बांधता रडली, का केली तर एक बहीण होती हो। काय येऊ काय गड्या, हे नाते
जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे. हे सगळे आमचा समीर दादा गायधाने निष्काम सेवा. आज त्याला आल्या आल्या त्याच्या डोळ्यात पाणी होतं जेव्हा माझ्याकडून अभंग म्हणता येत नव्हता. काही नाते हे परमार्थाच्या नात्याच्या रक्ताच्या पलीकडे असतात, ते जोपासले. तर काय आहे हो एवढ्या उन्हामध्ये नाही येत गड्या कुणी. पाहत बसेल प्रमोद भाऊंचे फोन गेले, नाही गेले तरी आले असते हो. सगळे या ठिकाणी उपस्थित मायबाप श्रोते. शेखर भाऊकडे गेले दामू महाराज. एका शब्दानं बोलला नाही शेखर भाऊ. मी आहे तोपर्यंत काय कमी आहे म्हणे, लावून देऊ सांगून. गणपतीचा ऑर्डर आहे त्यांना सगळ्या, नाही आहे वेळ तरी सुद्धा एका शब्दात सांगून दिला. कारण त्याही माणसाला बरं तब्येत बरोबर नसून स्मशानापर्यंत पोहोचले त्या दिवशी. सगळ्यांनी हे मिळवलेलं आहे. फक्त एक कृपा आहे, एकमेकाला सांभाळा. झालेली सेवा सर्व मायबाप श्रोत्यांच्या चरणावरती विनम्र भावाने समर्पित करतो आणि वाढलेल्या माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुम्हारा, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुम्हारा, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुम्हारा. ज्ञानोबाराया गोपाराया ज्ञानोबाराया गोपाराया. ज्ञानोबाराया अतुल भाऊंना श्रद्धांजली आपल्याला भजनात अर्पण द्यायची आहे. गाडी गाडी गोपाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया तुकोबाराया. विठ्ठल